नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उद्या जो काही तुमचा 18 मार्च 2024 रोजी विज्ञान भाग 1चा म्हणजे सायन्स पार्ट 1चा पेपर होणार आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक गेस्ट पेपर किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर क्वेश्चन पेपरचं पीडीएफ जर तुम्हाला हवं असेल तर व्हिडिओ फक्त 10 मिनिटाची आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जे काही पासवर्ड मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा, तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 ॲक्टिव्हिटी शीट 2 याआधी आम्ही ॲक्टिव्हिटी शीट 1 अपलोड केलेली आहे. जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर बघू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये दिला विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह एमसीक्यूचे क्वेश्चन आहे आणि यामध्ये एमसीक्यूचे 5 क्वेश्चन दिले आहे. 5ही एमसीक्यूचे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे. ज्यामध्ये पहिला आहे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ अल्काली मेटल्स इज. ओके, 4 ऑप्शन्स दिले आहे, जो की करेक्ट ऑप्शन आहे तो तुम्हाला चूज करायचा आहे आणि ते लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये तुम्हाला दिला आहे वॉटर एक्सपांड्स ऑन रिड्युसिंग इट्स टेम्परेचर बिलो. तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी 4 ऑप्शन दिले आहेत, जे की करेक्ट ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तिसऱ्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिला आहे डॉट 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 रिप्रेझेंट द लेन्स फॉर्म्युला. तो जो काही लेन्सचा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे यामधील जे काही करेक्ट ऑप्शन आहे ते तुम्हाला चूज करायचं आहे आणि उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला परिपूर्ण मार्क मिळून जातील. बघा विद्यार्थी मित्रांनो, याआधी आम्ही तुम्हाला अनेक व्हिडिओज टाकले आहेत, जवळपास 3 व्हिडिओज टाकलेले आहेत. त्या 3ही व्हिडिओ बघा, कारण त्या बाहेरून पेपर येणारच नाही. कारण जी काही 2 तासाची व्हिडिओ आहे त्यामध्ये संपूर्ण काही सांगितलं गेलेलं आहे आणि त्याचं पीडीएफही आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. फक्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करा, आम्ही तुम्हाला त्याचं पीडीएफ देखील देऊ. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथ्यामध्ये तुम्हाला बोललं गेलेलं आहे अ लेन्स डज नॉट प्रोड्यूस एनी डिव्हिएशन ऑफ रे ऑफ लाईट पासिंग थ्रू डॉट डॉट डॉट. तर यामध्ये देखील 4 पर्याय दिले आहेत, योग्य पर्याय निवडायचा आणि उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर 5व्या विद्यार्थी मित्रांनो, द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट क्लोजेस्ट टू अस इज डॉट 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 इन अवर गॅलेक्सी. तर 4 पर्याय आहे, एमध्ये मार्स, बीमध्ये विनस, त्यानंतर सीमध्ये ज्युपिटर आणि डीमध्ये मून आहे. त्यानंतर क्वेश्चन 1 बीमध्ये आन्सर द फॉलोइंग, जे की प्रत्येकी 1 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न असतो आणि 5 गुण आहेत. ओके, फर्स्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो कन्सिडरिंग द कोरिलेशन इन द फर्स्ट पेअर कंप्लीट द सेकंड पेअर. कोरिलेशन ओळखायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला याआधी IMP कोरिलेशन्स दिलेले आहेत, IMP MCQ दिले आहेत, 100हून अधिक MCQ दिले आहेत, 100हून अधिक कोरिलेशन्स दिलेले आहेत, 100हून अधिक मॅच द कॉलम्स दिले आहेत. तर ते बघा, त्यापैकीच एक येणार आहे. ओके, त्यानंतर आहे फाइंड ऑड वन आउट. फाइंड ऑड वन आउट वेगळा घटक ओळखायचा आहे. 4 दिले आहेत तुम्हाला, ज्यामध्ये तुम्हाला व्होल्टमीटर, त्यानंतर ॲमेटर, हायड्रोमीटर अँड गॅल्व्हनोमीटर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा आहे तुम्हाला नेम द फॉलोइंग. नाव सांगायचं आहे द क्वांटिटी एक्सप्रेस्ड इन एम्पियर. ओके, एम्पियर. त्याला विद्यार्थी मित्रांनो फक्त नाव सांगायचं आहे. त्यानंतर स्टेट ट्रू ऑर फॉल्स ओळखायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, चुकी बरोबर, ज्यामध्ये तुम्हाला दिलं आहे कॉन्व्हेक्स लेन्सेस इज डायव्हर्जिंग लेन्स. ओके, त्यानंतर 5वा विद्यार्थी मित्रांनो मॅच द करेक्ट पेअर म्हणजे मॅच द कॉलम. ओके, तर यामध्ये आम्ही तुम्हाला 150हून अधिक दिले असतील किंवा 50हून अधिक दिलेले आहेत मॅच द कॉलमचे. सो तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करा, त्यापैकी एक येणार. म्हणजे परिपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला दिली आहे 400 गुणांची. त्या 400 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला परिपूर्ण मार्क मिळून जातील. ओके, तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो क्लाउड्स ओव्हर इंडिया हा 2023च्या पेपरमध्ये आलेला होता. ओके, क्लाउड्स ओव्हर इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो जे काही आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला PSLV दिला आहे, बीमध्ये कम्युनिकेशन सॅटेलाईट, सीमध्ये तुम्हाला वेदर सॅटेलाईट दिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 यामध्ये गिव्ह सायंटिफिक रिझन्स व शास्त्रीय कारणे लिहा, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 3 दिले आहेत, त्यापैकी कोणते 2 लिहायचे आहेत. ओके, त्यानंतर क्वेश्चन 2 बीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पुढील प्रश्नांची उत्तर द्या, ज्यामध्ये तुम्हाला डिफाईन द फॉलोइंग टर्म्स, ज्यामध्ये आहे सेंट्रिपिटल फोर्स अँड वेट. ओके, सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन तुम्ही पाठ करून ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा आहे तुम्हाला एक्सप्लेन द केमिकल रिॲक्शन विथ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन सोडियम क्लोराईड सोल्युशन इज मिक्स्ड विथ सिल्वर नायट्रेट सोल्युशन. त्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला सॉल्व द न्यूमेरिकल प्रॉब्लेम. एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम दिला विद्यार्थी मित्रांनो, तो सॉल्व करायचा आहे आणि न्यूमेरिकल प्रॉब्लेम हा IMP आहे, तो तुम्ही करूनच जा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चौथा आहे डिस्टिंग्विश बिटवीन, फरक स्पष्ट करा, ज्यामध्ये मोटर अँड इलेक्ट्रिक जनरेटर मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर यामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर 5वा विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. ओके, तर पहिला पासवर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो सायन्स पार्ट 1. ओके, त्यानंतर पुढे जाऊया. राईट द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काली. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो ही रिॲक्शन कंप्लीट करायची आहे. तुम्हाला फक्त फ्लो चार्ट कंप्लीट करायचा आहे, तुम्हाला मार्क मिळून जाईल. त्यानंतर क्वेश्चन 3 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आन्सर द फॉलोइंग एनी 5 कोणते 5 प्रश्नांची उत्तर द्यायची आणि हा क्वेश्चन अगदी इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये म्हटलं गेलं आहे राईट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एक्सप्रेस इट इन मॅथमॅटिकल फॉर्म. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा आहे ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम स्टेट अँड एक्सप्लेन अंडर विच कॅटेगरी दिस केमिकल रिॲक्शन फॉल्स. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डायग्राम वगैरे सर्व काही बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला तिसरा प्रश्न आहे एक्सप्लेन स्टेटमेंट आय विथ 1 विथ द हेल्प ऑफ स्टेटमेंट 2. ओके, स्टेटमेंट 1 दिली आहे ती दुसऱ्या स्टेटमेंटच्या पहिली स्टेटमेंट दिली आहे ती दुसऱ्या स्टेटमेंटच्या आधारे स्पष्ट करायची आहे, एक्सप्लेन करायची आहे, समजून सांगायची आहे. त्यानंतर चौथा आहे कंप्लीट द चार्ट बाय गिवन डायग्राम्स. ओके विद्यार्थी मित्रांनो पुढील पासवर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो ॲक्टिव्हिटी शीट 2. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पॉईंट्स दिले आहे, तुम्हाला पॉईंट्स वगैरे नेम ऑफ द डिफेक्ट. त्यानंतर तुम्हाला फक्त डायग्राम कंप्लीट करायची आहे, फ्लो चार्ट जो काही दिला किंवा चार्ट आहे कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5वा आहे एक्सप्लेन द टर्म कोरोजन विथ द सुटेबल एक्झाम्पल गिव्ह एनी 2 मेथड ऑफ प्रिव्हेंट
कोरेशन ऑफ मेटल्स. ओके, हा देखील IMP प्रश्न आहे. त्यानंतर 6वा आहे विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट द पॅराग्राफ बाय युझिंग प्रॉपर वर्ड्स. आता पॅराग्राफ कंप्लीट करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर वर्ड्स यूज करायचे आहेत तुम्हाला आणि हा जो काही पॅराग्राफ आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. सर्वप्रथम तुम्ही जे काही IMP पॅराग्राफ्स आम्ही प्रोव्हाइड केले आहेत, जवळपास तुम्हाला 7 ते 7 IMP पॅराग्राफ्स प्रोव्हाइड केले आहे. त्यामधून एक पॅराग्राफ येणार आहे, तर ती 2 तासाची व्हिडिओ परिपूर्ण बघा, संपूर्ण बघा. त्यापैकी एक परिच्छेद येणार आणि तो तुम्ही करून जा, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून जाणार. ओके, 40 आउट ऑफ 40 करायची असतील तर तुम्हाला ती 2 तासाची व्हिडिओ बघावी लागेल आणि तुम्हाला डायरेक्टली PDF लागत असेल तरी आम्ही देणार. बट त्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केला आहे याचं स्क्रीनशॉट सोबतच 2 मिनिटं कमीत कमी तुम्ही व्हिडिओला बघितलं गेलेलं असावं. ओके, जवळ विद्यार्थी मित्रांनो 7व्या प्रश्नावरती यामध्ये ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड आन्सर द क्वेश्चन बेस्ड ऑन दिस एक्सपेरिमेंट. विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला एक एक्सपेरिमेंटची डायग्राम दिलेली आहे, फिगर दिलेली आहे, त्यावरती काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरे द्यायची आहेत. योग्य उत्तरे दिली तर तुम्हाला 3 गुण इथे मिळून जातील. ज्यामध्ये एमध्ये आहे विच गॅस डज कम आउट इफरवेन्सेस इन दिस बिग टेस्ट ट्यूब. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बीमध्ये तुम्हाला आहे व्हाईट बबल्स आर सीन इन द स्मॉल टेस्ट ट्यूब. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सीमध्ये तुम्हाला व्हॉट इज कलर चेंज इन लाईम वॉटर रायटर रिलेटेड इक्वेशन. ओके, अशा पद्धतीने हा प्रश्न होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 8व्या या प्रश्नामधील शेवटचा प्रश्न आहे ह्या प्रश्नामधील आहे, म्हणजे पुढील तुम्हाला अजून एक प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न सब क्वेश्चन्स असणार. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 8वा आहे कंप्लीट द फिगर बाय रायटिंग प्रॉपर नेम ऑफ ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट विथ दिअर हाईट फ्रॉम अर्थ सरफेस. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ही जी काही डायग्राम आहे ती कंप्लीट करायची आहे. प्रॉपर डायग्रामला वगैरे लेबल वगैरे करून ती व्यवस्थित तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आहे. त्यानंतर तुमचा आवडता शेवटचा प्रश्न क्वेश्चन 4. ओके, हा लास्टचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जो की तुम्हाला 5 गुणांसाठी आहे. 5 गुणांचे तुम्हाला 32 प्रश्न आम्ही प्रोव्हाइड केले आहे. त्या 32पैकी कोणतेही 2 येणार, कोणत्याही सोडवायचं मार्क्स मिळून जातील. त्यामुळे तुम्ही ते परिपूर्ण प्रिपेअर करून ठेवा. ओके, क्वेश्चन 4 आन्सर एनी वन ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. ज्यामध्ये पहिला आहे बाय रिफरिंग द फॉलोइंग मॉडर्न प्रेडिक्ट टेबल फाइंड आउट द ग्रुप्स टू विच द गिवन एलिमेंट्स बिलॉंग. ओके, तर बघा एलिमेंट्स वगैरे दिलेले आहेत आणि त्यावरती काय. त्यानंतर दुसरा यामध्येच पहिला बीमध्ये दिला आहे अरेंज द अबो एलिमेंट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स अँड इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सीमध्ये दिला आहे डज दिस अरेंजमेंट्स मॅच विथ द पॅटर्न ग्रुप 1 अँड मॉडर्न प्रेडिक्ट टेबल. त्यानंतर डीमध्ये विद्यार्थी मित्रांनो विच ऑफ द अबो एलिमेंट्स हॅव द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट ॲटम. त्यानंतर ईमध्ये विद्यार्थी मित्रांनो व्हॉट इज प्रेडिक्ट ट्रेंड ऑब्झर्व इन व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडी डाऊन अ ग्रुप. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे विथ अ नीट लेबल डायग्राम डिस्क्राईब. आता दुसरा प्रश्न आहे, एक तर वरची तुम्ही सोडवा 4 ते 5 किंवा विद्यार्थी मित्रांनो हा दुसरा सोडवा नीट विथ अ नीट लेबल डायग्राम एक्सपेरिमेंट टू डेमॉन्स्ट्रेट डिस्प्रिएशन ऑफ सनलाईट. ओके विद्यार्थी मित्रांनो व्हाईट लाईट बाय स्प्रिंग. आता तुम्हाला ही काही डायग्राम काढून ते स्पष्ट करायचं आहे. ओके, अशा पद्धतीची इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर होती. मला वाटलं की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा. सो तुम्ही त्याबद्दल सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्ही प्रोव्हाइड करा. ओके, पुढील पासवर्ड आहे इम्पॉर्टंट. ओके, एवढे 3च पासवर्ड आहे. 3ही पासवर्ड आम्हाला शेअर करा व्हॉट्सअपला, तुम्हाला PDF मिळून जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट बात तुम्हाला सांगावीशी वाटते की आधी ॲक्टिव्हिटी शीट 1 टाकलेली आहे. जर तुम्ही ती बघितलेली नसेल तर तीही व्हिडिओ बघा, अगदी इम्पॉर्टंट आहे. त्यासोबतच 2 तासाची एक व्हिडिओ टाकलेली आहे. त्यामध्ये आम्ही तुम्हाला MCQचे 100 अधिक मल्टिपल चॉईस म्हणजेच MCQचे आणि विद्यार्थी मित्रांनो मॅच द कॉलम झालं. त्यानंतर गिव्ह सायंटिफिक रिझन झालं. 50-50हून अधिक तुम्हाला क्वेश्चन्स दिले आहेत AMP क्वेश्चन्स. त्यापैकीच विद्यार्थी मित्रांनो कोणतेही येणार, त्या बाहेरील कोणताही येणार नाही. त्यामुळे ती देखील व्हिडिओ बघा. तसंच विद्यार्थी मित्रांनो सर्वांना जो काही तुमचा 18 मार्च म्हणजेच उद्याचा पेपर आहे किंवा आजचा पेपर आहे, व्हिडिओला जेव्हा बघत असेल तेव्हा, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.